टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ठाकरे शिवसेनेचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज मस्साजोग येथे येऊन धनंजय देशमुख यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली। आता आपल्यासोबत बबनराव घोलप आहेत। सर, काय सांगाल, आज आपण त्यांची भेट घेतली, चर्चा केली, नेमकी काय चर्चा झाली? देशमुख कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळावा यासाठी खरं म्हणजे मी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। योगायोगानं संत रविदासांची जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी होता आणि एवढ्याजवळ आलो, म्हटलं आपण गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे। आपण सगळं तुमच्या माध्यमातून आम्हाला जी काही माहिती मिळाली ती फार गंभीर आहे आणि देशमुख कुटुंबाला धीर देणं किंवा त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे। म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि माझी राष्ट्रीय अध्यक्ष चर्मकार समाजाचा मी आहे, आमच्या समाजाच्या वतीने सुद्धा मी त्या कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। 70-72 दिवस झाले, एक आरोपी सापडत नाही। गावकऱ्यांनी 25 तारखेला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे, कसं बघता याच्याकडे? नाही, हे हास्यास्पद आहे। म्हणजे पोलिसांना एक आरोपी सापडत नाही, कुठून कुठून कसे आरोपी पकडतात आणि हजर करतात आणि हा आरोपी सापडत नाही, म्हणजे कठीण आहे ते। आणि यासाठी मंत्रिमंडळात आता रोज राजीनाम्याच्या मागण्या होत आहेत, पण निर्लज्जपणाचा कळस म्हणतो आम्ही याला, की दिलंच पाहिजे। एवढी मोठी चुका झाल्या तर हे माणसांनी स्वीकारलं पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे, या मताशी मी आहे। आपण बघतोय संजय राऊत असतील, सातत्याने या घटनेवर बोलत असतात। ठाकरे साहेबांनी यावर जे आहे ते वक्तव्य केले। ही सगळी चर्चा आपण आता उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचणार आहात? मी निश्चितप्रमाणे आजच त्यांच्याशी बोलेली या विषयावर आणि त्यांनासुद्धा येण्याची मानसिकता आहे, फक्त कसं यायचं काय याचे हा विचार त्यांना मी कळवणार आहे। आपण बघतो की अजित पवार असं म्हटलं होतं की जेव्हा माझ्यावर राजीनामा झाला, माझ्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला आहे, याचा अर्थ काय काढायचा आहे? मग त्याचं म्हणणं आहे की तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे। ते बऱ्याच म्हणजे स्वतः अजितदादा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, परंतु काय नेमकं कुठे घोडं एक पेंड खातं काही कळत नाही। म्हणजे हा टाळाटाळ चाललेली आहे असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, ही जनतेची मागणी आहे। आणि मंत्रिमंडळामध्ये अशा कैक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले अशा कारणांवरून त्यांनी द्यायला पाहिजे होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक नेते असतील, सामाजिक संघटना असतील, सुरुवातीपासून आक्रमक होत्या। यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे सुरेश धस। मात्र ज्या पद्धतीनं सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली त्यावर तुम्हाला काय वाटतं? नाही, आजपर्यंतच्या पेपरवरून त्यांच्या वक्तव्यावरून तर मला असं काही वाटत नाही आणि सुरेश धस मागं जातील असंही मला वाटत नाही। ते लढतील आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देतील अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे। पण गावकऱ्यांना असं वाटतं की जेव्हा सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडून आणली। आता बावनकुळे पक्षाच्या हिताने काही जर करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते सांगता येत नाही, परंतु त्या भेटीने धस काही कमजोर पडणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे। निश्चित आपण जर बघितलं तर हे होते ठाकरे शिवसेनेचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप, ज्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि आपल्याला संवाद साधला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, ट्यून मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।